नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025साठी पेपर 2 जे विद्यार्थी घेतील त्या विषयाचे संबंधित असणारे अभ्यासक्रम किंवा सिलेबस या आपण व्हिडिओतून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी उच्च माध्यमिक स्तरासाठी ही परीक्षा घेतली जाते। यामध्ये भागांमध्ये 2 भाग पडतात, भाषा 1 व भाषा 2। पाठ्यक्रमाची सिलेबसची व्याप्ती पुढीलप्रमाणे आहेत। तर या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये असणार आहे मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी या भाषांपैकी भाषा 1 म्हणून निवड करता येईल। तर भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी असे देखील घेता येतील। इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील। पाठ्यक्रम कोणता लागू होईल ते खालीप्रमाणे बघूया। मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 11 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधित असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांवर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित BEd अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेल्या व सध्या राज्यात सुरू असलेल्या पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर बघूया गणित व विज्ञान विषय गटामध्ये ज्यांनी घेतलेला आहे पेपर 2 मध्ये त्या संबंधीची माहिती। गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 प्रश्न असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहील। या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान या संबंधित असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर सामाजिक शास्त्र विषय गटामध्ये ज्यांनी पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र हा विषय निवडला आहे त्यासाठी अभ्यासक्रम असणार आहे। सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचा प्रश्न असतील। सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानावरही संबंधित असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील। काठिण्य पातळी बघूया प्रश्नाची। वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी व 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील। संदर्भ बघूया। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वी व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित संबंधित विषयांचे राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके ही संदर्भ म्हणून अभ्यास करावी। तर ही झाली पेपर 2 महा-टी-ई-टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2 बद्दल आलेला अभ्यासक्रम। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।